आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी अथर्व रहाटे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण कोकणामध्ये तुम्हाला एक नवीन शेतजमीन असं नवीन एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे। तर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आमच्या औदुंबर प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आमच्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन शेतजमिनींचे अपडेट्स तुम्हाला जलद गतीने मिळून जातील। व आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा। त्या ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करा व आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे जे नवीन येणाऱ्या ज्या जागेचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल। मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात व आपल्या कोकणामध्ये वाडी वस्तीजवळ थोडी सपाट व वरकस प्रकारची व निसर्गमय वातावरणात असलेली रत्नागिरी जिल्ह्यात जर तुम्ही प्रॉपर्टी शोधत असाल तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे व ही सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे। तर मित्रांनो, ह्या शेतजमिनींचा संपूर्ण व्हिडिओ पहा व या जागेची सविस्तर माहिती जाणून घ्या व आपल्या ह्या प्रॉपर्टीला नक्कीच व्हिजिट करा। चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण ह्या प्रॉपर्टीची अधिक माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, ही शेतजमीन जिल्हा रत्नागिरी व तालुका संगमेश्वर या ठिकाणची आहे। देवरुख रत्नागिरी हायवे म्हणजेच की ह्या रोडला आपले गणपतीपुळ्याचे पर्यटक असतात, म्हणजेच की कोल्हापूर कर्नाटकवरनं जे येणारे पर्यटक आहेत ते ह्या रोडने जात असतात। गणपतीपुळे म्हणा किंवा मांडवी बीच म्हणा, अशा पद्धतीत ह्या रोडने जात असतात। तर हा पर्यटकचा रस्ता आहे, म्हणजेच की हायवे आहे। देवरुख रत्नागिरी हायवेपासून फक्त 900 मीटर अंतरावरती ही आपली प्रॉपर्टी आहे, म्हणजेच की तुम्ही चालतसुद्धा 10 ते 15 मिनटामध्ये जाऊ शकणार आहात। आणि वाडी वस्तीपासून फक्त 500 मीटर अंतरावरती ही आपली प्रॉपर्टी आहे। आणि मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीपासून जे देवस्थान आहेत, म्हणजेच की गणपतीपुळे ह्या प्रॉपर्टीपासून फक्त 45 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि मार्लेश्वर देवस्थान आहे ते फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे। व धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक ह्यापासून, म्हणजेच की कसबा गाव ह्यापासून प्लॉटपासून फक्त 27 किलोमीटर अंतरावरती आहे। व मांडवी बीच म्हणजेच की समुद्र ह्या प्रॉपर्टीपासून फक्त 32 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि रत्नागिरी सिटी म्हणला तर ह्या प्रॉपर्टीपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे। मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात आपण ॲग्रो टुरिझम, फार्म हाऊस, आंबाबाग, काजूबाग किंवा होमस्टे अशा पद्धतीतच जर तुम्ही बिझनेस करायचं म्हणत असाल किंवा रिसॉर्ट बांधू इच्छिता, अशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या म्हणजेच की इन्कम सोर्सच्या दृष्टीने तुम्ही बघत असाल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। संपूर्ण जागा ही लाल मातीची व जांभा मिश्रित असल्यामुळे या ठिकाणी बागायत जर तुम्ही काम करणार असाल, म्हणजेच की आंबाबाग, काजूबाग, तर ही चांगल्या पद्धतीची ह्यामध्ये होणार आहे। व ही प्रॉपर्टी बऱ्यापैकी सपाटीची असलेली ही शेतजमीन आहे, म्हणजेच की ह्या जागेमध्ये आपण ॲग्रो टुरिझम, फार्म हाऊस, रिसॉर्ट व चांगल्या पद्धतीने करून चांगला नफा कमवू शकता। मित्रांनो, वरील जागेचे एकूण क्षेत्रफळ हे 2.5 एकर आहे, परंतु आपल्याला त्यामध्ये 1 एकर किंवा 1.5 एकर म्हणजेच की 40 गुंठे किंवा 60 गुंठे अशा पद्धतीनं सुद्धा ह्यामध्ये खरेदी करू शकताय। आणि क्लिअर टायटल व रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे वर्ग 1ची जमीन आहे व सिंगल ओनर असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ह्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। व ह्या शेतजमिनीची मोजणीसुद्धा झालेली आहे। आणि मित्रांनो, ह्या जागेपासून देवरुख हे शहर फक्त 17 किलोमीटर अंतरावरती आहे व लोकल जी छोटी बाजारपेठ आहे ती फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, आपल्याला लागणाऱ्या शेतीसाठी म्हणजे अवजारे, खते, वे बियाणे हे तुम्हाला छोट्या बाजारपेठमध्ये, म्हणजेच की सुद्धा 3 किलोमीटर अंतरावरती ही जी छोटी बाजारपेठ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाणार आहे। आणि मित्रांनो, ह्या जागेपासून आपल्या रोड जो गेलेला आहे दिसत आहे, हा ST महामार्ग रोड आहे, म्हणजेच की ह्या रोडने ST बसेससुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी जर का तुम्ही बघत असाल तर एकदम सुलभ आणि स्वच्छ असं ट्रान्सपोर्टेशन तुम्ही यामधून करू शकताय, बघू शकता मित्रांनो। आणि मित्रांनो, ही शेतजमीन निसर्गमय वातावरणामध्ये असल्यामुळे येथे तुम्ही फार्म हाऊस, बंगलो, रिसॉर्ट, आंबाबाग, काजूबाग अशा पद्धतीने सुद्धा करू शकताय। आणि विकेंडला तुम्ही किंवा रिटायरमेंट लाईफला फॅमिलीसोबत कोकणाच्या निसर्गाचा आनंदसुद्धा घेऊ शकताय। ह्या जागेमध्ये पाण्यासाठी आपण विहीर किंवा बोर करू शकताय आणि त्या ठिकाणी 70 ते 80 फुटापर्यंत पाणी लागण्याचे खूप चान्सेस आहेत। व लाईटीचा पोल म्हणाल तर आपल्या बाजूलाच प्लॉटच्या लगतच म्हणजे बाउंड्रीला लागून एक लाईट पोलसुद्धा आहे, त्यामधून तुम्ही एक पोल टाकून लाईट खेचू शकताय।
म्हणजेच की लाईटसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि रोड तर आपल्या बघू शकताय आणि रोडच्या खालच्या बाजूला जी दिसत आहे ती 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि रोडच्या वरच्या बाजूला वर्कर्समध्ये बघत आहात तो तुम्ही 1 एकरचा प्लॉट आहे. अशा पद्धतीने ह्या प्लॉटचं बघू शकताय असं रूपांतर आहे. व ही जमीन मित्रांनो आपल्याला रोड, लाईट, पाणी ह्या तिन्ही गोष्टी उपलब्ध असलेली ही रत्नागिरी जिल्ह्यातली आपली जमीन आहे आणि एकदम वाजवी किमतीमध्ये मिळणार आहे. ही जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही या दरामध्ये आणि ह्या लोकेशनला की आपल्याला ह्या म्हणजे अशा पद्धतीची प्रॉपर्टी शोधूनही मिळणार नाही. मित्रांनो ह्या 2.5 एकर शेत जमिनीची किंमत जागा मालकांनी सांगितलेली आहे फक्त 30,000 रुपये प्रति गुंठा. व तुम्हाला तुकड्यामध्ये पाहिजे असेल म्हणजेच की 1.5 एकर किंवा 1 एकर असा जर तुकडा पाहिजे असेल तर तुम्हाला 35,000 रुपये प्रति गुंठा बसणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये नक्कीच थोडंफार निगोशिएबल होईल आणि पूर्ण 2.5 एकर जागा घेतला तर 30 लाखात बसेल, 1 एकर घेतलात तर तुम्हाला 14 लाखात बसेल व 1.5 एकर घेतलात तर 21 लाखात मिळणार आहे. व ही जमीन घेण्याची सुवर्ण संधी मित्रांनो सोडू नका आणि त्वरित आमच्या औदुंबर प्रॉपर्टी चॅनलला संपर्क करा व ह्या प्लॉटसाठीची साईट व्हिजिट बुक करा व आपल्या कोकणातला बंगलो फार्म हाऊस बांधण्याचे स्वप्न पूर्ण करा व या शेतजमिनीचे मालक व्हा. मित्रांनो ही शेतजमीन आहे म्हणजेच की ॲग्रिकल्चर लँड आहे. तर आपल्याला ही विकत घ्यायची असेल तर तुमचा महाराष्ट्रामधील शेतकरी असलेला पुरावा गरजेचा आहे. म्हणजेच की जिवंत असलेला सातबारा किंवा आपल्याला म्हणजेच की शेतकरी दाखला अशा पद्धतीचं असणं म्हणजे गरजेचं आहे. तर मित्रांनो जर तुमच्याकडे नसेल तर चिंता करू नका, औदुंबर प्रॉपर्टी तुम्हाला शेतकरी बनवून देते. म्हणजेच की शेतकरी दाखला तुम्हाला बनवून देते. तो दाखला आपण 21 दिवसामध्ये तुम्हाला बनवून देऊ व हा दाखला घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन खरेदी करू शकता. मित्रांनो स्क्रीनवरील नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व आपला शेतकरी दाखला आजच बनवून घेण्याची प्रोसेस चालू करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.